नागपूर विदर्भातील शांत सुरक्षित मानलं जाणारं शहर. शहराच्या गर्दीपासून थोडंसं दूर नंदनवन कॉलनीतील एक साधी भाड्याची खोली. याच छोट्याशा खोलीत 24 वर्षाचा तरुण बालाजी कल्याणे राहत होता. पोलीस भरतीचं स्वप्न उराशी बाळगलेला, दररोज सरावाला जाणारा, आईवडिलांच्या अपेक्षांचा भार पाठीवर वाहणारा एक सर्वसामान्य तरुण. कोणालाही कल्पना नव्हती की हीच खोली त्याच्या आयुष्याची शेवटची साक्षीदार ठरेल. पोलीस भरतीचं स्वप्न डोळ्यात बाळगणारा, दररोज सकाळी मैदानावर घाम गाळणारा, आईवडिलांच्या आशा पाठीवर घेऊन धावणारा एक असा मुलगा ज्याच्याकडून कुणालाही गुन्हा, हिंसा, मृत्यूची अपेक्षा नव्हती. पण एका सकाळी तिथेच त्या खोलीत बालाजीचा रक्तबंबाळ मृतदेह सापडतो. आणि त्याच खोलीत बालाजीच्या मृतदेहाजवळच त्याची प्रेयसी रती साहेबराव देशमुख आढळून आली. तिच्या हातावर आणि शरीरावर चाकूने केलेल्या अनेक जखमांच्या खुणा होत्या. कपडे पूर्णपणे रक्ताने माखलेले होते. ती अर्ध बेशुद्ध अवस्थेत पडलेली आणि श्वास अजून सुरू असल्याने तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्या एकाच दृश्याने पोलिसांसह संपूर्ण परिसर हादरून गेला. कारण प्रश्न एकच होता, ही हत्या आहे की आत्महत्येचा बनाव? तेव्हा संपूर्ण प्रकरणावर अनेक प्रश्नचिन्ह उभं राहिले. ही थेट हत्या आहे की आत्महत्येचा अयशस्वी प्रयत्न? खरा दोषी कोण? मृत बालाजी की जखमी रती? या संभ्रमातच नंदनवन पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. फॉरेन्सिक पथक, जखमी प्रेयसीची चौकशी, फोटो व्हिडिओ नोंदी आणि मोबाईल तपास, प्रत्येक बाजूने पुरावे केले जाऊ लागले. तपास जसजसा पुढे सरकत गेला तसतसा वास्तवाचं गूढ हळूहळू उलगडत गेलं आणि अखेर त्या तपासातून हळूहळू उघड झाली एक प्रेमकथेची मनसुन्न करून टाकणारी भयंकर अखेर. बालाजी कल्याणे आणि रती देशमुख दोघंही मूळ नांदेड जिल्ह्यातील एकाच परिसरात वाढलेले नातेवाईक. लहानपणापासूनच ओळख, काळाच्या ओघात वाढत गेलेली मैत्री आणि त्या मैत्रीतूनच फुललेलं प्रेम. साधारण 4 वर्षापूर्वी त्यांचं नातं प्रेमसंबंधात बदललं. सुरुवातीला लपून छपून भेटी, मोबाईलवर तासनतास चालणाऱ्या गप्पा, भविष्यासाठी पाहिलेली स्वप्न, हे सगळं त्यांच्या नात्याचा भाग बनत होतं. मुलूक वेगळे होते, घराची परिस्थिती अलग होती, पण भावनांनी ते दोघं घट्ट जोडले गेले होते. रती नांदेडची मुलगी, BA MS शिकणारी विद्यार्थिनी, नागपूरमध्ये इंटर्नशिप करत होती. रुग्णालयात दिवसभर ड्युटी, रात्री अभ्यास आणि वेळ मिळाला की थेट बालाजीकडे जाणं. आणि बालाजी नागपूरमध्ये एका छोट्याशा भाड्याच्या खोलीत राहत होता. सकाळ संध्याकाळ मैदानात धावणारा, पोलीस भरतीचं स्वप्न उराशी बाळगून तयारी करणारा एक सर्वसामान्य मुलगा. सुरुवातीचं प्रेम स्वप्नवत होतं. फोन कॉल्स, मेसेजर चॅट, भेटी, भविष्यात लग्न. पण जसजसा लग्नाचा विषय पुढे आला तसतशी अडचणी सुरू झाल्या. रतीच्या घरातून लग्नाला स्पष्ट विरोध. बालाजी तणावाखाली गेला. दररोज चौकशी, तुझ्या घरी सांगितलं का? काय म्हणाले? आपलं लग्न होणार की नाही? आणि एका दिवसात बालाजीचा शेवटचा प्रयत्न. त्यानं थेट रतीच्या वडिलांना फोन केला. जर माझ्याशी तुमच्या मुलीचं लग्न झालं नाही तर माझ्या मृत्यूसाठी नागपूरला यावं लागेल. हा कॉल, हा संवाद पोलिसांनी नंतर मोबाईल तपासून शोधून काढला. बालाजी यातून तुटलेला होता. तो मानसिकदृष्ट्या पूर्णपणे कोसळत चालला होता. बुधवारी रात्री रती बालाजीच्या खोलीवर आली होती. दोघांमध्ये लग्नावरून पुन्हा वाद, आरोप प्रत्यारोप, रडणं, राग, एकमेकांवर शब्दांचे वार चालू होते. रात्री सुमारे 3:30 वाजता वाद कडे लोटाला पोचला. रतीच्या हातात खोलीत पडलेला चाकू आला आणि क्षणार्धात असं काही घडलं जे प्रेमाचा कायमचा अंत करून टाकतं. रतीने पूर्ण ताकदनिशी
बालाजीच्या छातीवर, पोटावर, मानेवर वार केले. तो खाली कोसळतो. रक्त सांडतं. डोळ्यांसमोर मृत्यू उभा राहतो. बालाजी प्राण सोडतो. मात्र त्या क्षणी रतीच्या मनात जे आलं ते भयानक होतं. हे मी काय केलं? घाबरून तिने स्वतःच्या हातावर वार केले. अनेक जखमा करून घेतल्या आणि त्या अवस्थेत मी पीडित आहे अशी बनावट कथा तयार केली. पोलिसांना सांगितलं, बालाजी माझ्यावर हल्ला करत होता. त्याने स्वतःच आत्महत्या केली. बालाजीच्या शरीरावर खोल जखमा, बचावात्मक खुणा, एकाच दिशेने केलेले सलग वार. हे आत्महत्येचं चित्र नव्हतंच. हे सरळ सरळ हत्या होती. मोबाईल तपासून आणखी धक्के. रतीचा मोबाईल फुल फॉर्मॅट केलेला. बालाजीचा मोबाईल, वडिलांना केलेला धमकीचा कॉल रेकॉर्ड, व्हॉट्सअप चॅट, भावनिक दबाव, भीती, लग्नाचा ताण. पोलिसांची कसून चौकशी सुरू झाली आणि सत्य हळूहळू बाहेर येऊ लागलं. अखेर रतीने कबुली दिली, हो मीच मारलं. आणि त्यानंतर संपूर्ण प्रकरण कायद्याच्या चौकटीत दाखल झालं. पोलीस तपास पूर्ण झाला आणि आरोपी म्हणून रती साहेबराव देशमुखचं नाव अधिकृतपणे नोंदवण्यात आलं. तिच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 302 अंतर्गत हत्या केल्याचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला. हल्ल्यात जखमी असल्यामुळे प्रथम तिच्यावर उपचार सुरू ठेवण्यात आले आणि प्रकृती स्थिर झाल्यानंतर तिला थेट न्यायालयात हजर करण्यात आलं आणि न्यायालयाच्या आदेशानुसार तिला न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणाची तक्रार मात्र बालाजीचे भाऊ शिवाजी उर्फ ऋषिकेश कल्याणे यांनी दिली आणि त्यांच्याच फिर्यादीवर गुन्ह्याची नोंद पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. बालाजीचे स्वप्न पोलीस बनण्याचं होतं, पण तो देशाची सेवा करण्याआधीच प्रेमाच्या रक्तरंजित युद्धात शहीद झाला. कुटुंबियांनी थोडा संवाद साधला असता तर हा प्रसंग टळला असता का? तुमच्या मते बालाजीचा जीव वाचला असता का? कमेंटमध्ये नक्की सांगा. या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये द्यायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.